मला अचानक श्वास माझा बंद झाला. बंद म्हणजे मला असं कोणीतरी गळा दाबल्यासारखं फिलिंग आलं आणि मला इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करायला लागलं. सगळ्या टेस्ट झाल्या, सगळ्या प्रकारचे त्या म्हणजे स्कॅनिंग केले गेले आणि इकडच्या डॉक्टर्सना पण कळलं नाही की एक्झॅक्टली झालं काय माझ्याबरोबर. पण त्या स्कॅनिंगमध्ये असं लक्षात आलं की माझं जे थायरॉइडच्या इथे जे आपले थायरॉइड ग्लँड असते, तिथे एक मोठं नॉड्यूल आलेलं होतं. पण त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि ते म्हणाले, "तुम्हाला काही दिवसांनी बरं वाटेल, ट्रीटमेंट करायची काही गरज नाही. बट आम्हाला माहिती नाही की तुमचा प्रॉब्लेम काय, पण रेस्पिरेटरी सिस्टममध्ये ऑक्सिजन आत जातो, पण बाहेर येताना तेवढा पूर्ण बाहेर पडत नाही." आणि त्याच्यावरती रेमेडी काय, तर मला त्यांनी नेब्युलायझर दिलं होतं. सकाळ-संध्याकाळ मी नेब्युलायझर घ्यायची आणि त्याच्यातनं स्टेरॉइडची हेवी ट्रीटमेंट चालू होती. आणि खरं सांगायचं तर थोडंसं आपण अशा वेळेला लो फील करतो. म्हणजे मी मनाने एक असं गिव्ह अप केलं होतं, की आता मी सगळं थांबवते करियर आणि आता मी फोकस करते माझ्या हेल्थकडे. पण करायचं काय हे मला काहीच कळत नव्हतं. इंडियातल्या पण डॉक्टर्सचं सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन घेतलं आणि त्यांनी पण सांगितलं, की थोडे दिवस जाऊ देत आणि विल सी. तर या सगळ्या प्रकारामध्ये 1-2 महिने मी ब्रेक घेतला होता आणि माझी मोठी बहीण जी सिएटलला असते, तर ती मला भेटायला आली, की हे खूप दिवस चाललंय आणि काही याच्यावरती आता उपाय कळत नाही, तर बघूया आपण काही अजून ऑप्शन्स आहेत का? इन द मीनवाईल मला दोनदा अशी सिच्युएशन आली, की घरात ॲम्ब्युलन्स बोलवायला लागली होती. सेम स्टोरी, की माझा पूर्ण चोक झाला होता. मला श्वास अडकल्यासारखा झाला होता आणि मला काही म्हणजे ब ब असं डिस्लिंग झालं होतं. त्यांनी टेस्ट केला त्यावेळेला असं कळलं, की सोडियम माझं कमी झालंय, क्रिएटिन माझं वाढलंय, पोटॅशियम लो झालंय आणि मला मध्ये-मध्ये मेमरी माझे प्रॉब्लेम्स येत होते. आणि माझा सगळा बिझनेस हा मेमरीशी रिलेटेड आहे, कारण मी खूप क्लायंट बरोबर इंटरॅक्ट करते. फॉर्च्युनेटली ते माझ्याच्यानी विसरलं जात नव्हतं, पण छोट्या गोष्टी विसरल्या जात होत्या. तर माझी जेव्हा बहीण मला भेटायला आली, तर ती म्हणाली, "अगं, मी एका अशा ग्रुपबरोबर आत्ता WhatsAppच्या असं एक मी कनेक्ट झाली आहे आणि ते प्राणायामचा क्लास सुरू करणार आहेत मार्चमध्ये. तर तू जॉइन का नाही करत हा क्लास?" आणि मी तिला म्हटलं, "अगं, माझी आत्ता अशी सिच्युएशन आहे, की मला श्वास घेता पण येत नाही नीट आणि सोडता येत नाही आणि मी काय प्राणायाम करणार?" पण तिने मला सांगितलं, "नाही, तू थोडे दिवस करून बघ. 10 दिवसाचा कोर्स आहे, करून बघ." मी मेघना ताईंना सांगितलं, की "बघा माझ्याच्यानी एवढंच होऊ शकतं, तर मी व्हिडिओ बंद करत जाईन, कारण मला श्वास घेता येत नाही आणि माझी अशी-अशी सिच्युएशन आहे." तर त्यांनी मला प्रत्येक क्लासच्या नंतर त्या मला वेगळी एक हे सांगायच्या टेक्निक्स, की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि हे एक मला सांगितलं होतं, की खूप तुम्हाला स्ट्रेच करू नका. जिथे तुम्हाला थांबायचे तिथे तुम्ही थांबा. तर सगळ्यात म्हणजे हा मॅजिक आहे ॲक्चुअली. कारण अक्षरशः त्या 10 दिवसाच्या कोर्समध्येच मला असं रिअलाईज झालं, की माझा जो श्वास अडकल्याचं मला एक फीलिंग येत होतं, तर तो खूप कमी व्हायला लागलं. म्हणजे मी सांगेन 20-30% मला फरक पडला पहिल्या 10 दिवसात. आणि त्यानंतरच्या 1 महिन्यांनी मी रेग्युलर करायला लागले. त्यांचा मी पर्सनल सर्व्हिस घेतली आता आणि मी 1 महिन्याच्या टेस्ट करायला गेले. त्यावेळेला ते मला सरप्रायझिंग मला टेस्ट रिझल्ट असे आले होते, की जो श्वास माझा सोडला जात नव्हता, म्हणजे ऑक्सिजन माझा जो बाहेर पडत नव्हता, तर तो माझा 80% बाहेर पडायला लागला होता. आणि माझं नेब्युलायझर त्यांनी ट्रीटमेंट कमी करायचं ठरवलं. म्हणजे 2 च्या ऐवजी 1 त्यांनी सेशन करायला सांगितलं एव्हरी डे. त्याच्यानंतर पण मी एप्रिलमध्ये योगा सुरू केलं आणि मेघनाताई पण घाबरून-घाबरून करत होत्या, की जिथे धाप लागेल, श्वास लागेल तिथे प्लीज तुम्ही काही करू नका. आणि माझी मोठी बहीण आहे तर ती मला त्यावेळेस त्या योगाच्या सेशनमध्ये पण असायची माझ्याबरोबर आणि मी तेव्हाही व्हिडिओ कॅमेरा बंद करायची कारण मला वज्रासन घालता येत नव्हतं, मला मांडी घालता येत नव्हती, मला कुठलेही आसनं करता येत नव्हती. त्यामुळे मला ऑकवर्ड वाटायचं आणि म्हणून मी व्हिडिओ बंद करून ठेवायची आणि मी चक्क म्हणजे ब्रेक घ्यायची मध्ये-मध्ये. 1 महिन्यानंतर म्हणजे आजची सिच्युएशन अशी आता जवळ-जवळ 2-2.5 महिने होऊन गेलेत या सगळ्या गोष्टींना. रिपोर्ट्स माझे आता बऱ्यापैकी नॉर्मल आहेत. मला कुठल्याही प्रकारचा जो तेव्हाचा अनुभव होता तसा आता काही अनुभव येत नाहीये. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट असा आहे, की माझं प्राणायाम तर आज मला कॉम्प्लिमेंट दिला होता मेघनाताईंनी सकाळी, की "अतिशय सुरेख करताय तुम्ही प्राणायाम." कारण मी श्वास रोखून धरू शकते. 16 काउंट, 18 काउंट मला कुठेही धाप लागत नाही आणि मागच्या वीकेंडला मी एक एक्सपेरिमेंट म्हणून एका ट्रेलवरती गेले होते. तिथे ट्रेकिंग मी केलं माझ्या फॅमिलीबरोबर. तर 200 पायऱ्या मी आरामात चढू शकले आणि मला थोडासा मध्ये धाप लागली होती. पण मला ते जे काही संथ श्वसनाचा त्यांनी एक टेक्निक शिकवलंय, त्याचा मला खूप उपयोग झाला. आता मी कुठल्याही नेब्युलायझरच्या ट्रीटमेंटमध्ये नाहीये आणि आता मी रेग्युलर वेट लॉसचे माझे जे आता त्या माझ्याकडनं जे व्यायाम करून घेतायत,
त्या जर्नीत आता मी आलेली आहे आणि 1 तास इझिली मी प्राणायाम करते. मध्ये 2 दिवस माझा ब्रेक झाला आणि मलाच रेस्टलेस वाटायला लागलं. रात्री झोपायच्या आधी परत एकदा 15 मिनिटं मी त्यांनी सांगितलेले सर्व एक्सरसाइजेस केले आणि मला असं तेव्हा वाटलं, की आता आपला दिवस बरोबर संपलाय. सो थँक्स टू मेघनाताई. त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी, गाईडन्स आणि अतिशय त्या सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक जे टेक्निक करतात, त्याच्यामुळे आत्ता मी तुमच्या सगळ्यांबरोबर अनुभव शेअर करतीये आणि मला नक्कीच अजून थोडंसं यश मिळेल मिळेल असं मी करतीये मॅनिफेस्ट.